भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत हा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथाचं हे जे 5वं प्रकरण आहे, यामध्ये ज्ञानोबा आपल्याला सच्चित आनंद या 3 पदांचं स्वरूप सांगून राहिलेले. कालपर्यंत आपल्याला आत्म्याचं स्वरूप ते सांगत होते. जो आत्मा आपल्या देहात आहे आणि देहाच्या बाहेरही सर्वत्र आहे आणि देहातही तो एका ठिकाणी नसून आपल्या सगळ्या देहात पसरलेला आहे, असा जो आत्मा आहे त्या आत्म्याचं स्वरूप विशेषतः साधकांना माहिती असलं पाहिजे. कारण साधकांनाच त्या आत्म्याचं स्वरूप प्राप्त होत. आत्म्याच्या स्वरूपामध्ये साधकांनाच जाता येतं. म्हणून ज्ञानोबा अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी, अनेक प्रकारच्या उदाहरणांनी, सोपी सोपी उदाहरणं देऊन आपल्याला ठसून राहिले की अरे असा हा जो आत्मराज आपल्या देहामध्ये आहे त्याला बघा, त्याच्याकडे चला. काल आपल्याला 44व्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलं होतं, तैसे सुखपण येवो लाजे आपले सुख पावो ते आणिका चाखो सुवो येईल काही. जे आत्म्याचं सुख त्या आत्म्यालाच स्वतःला सांगताना थोडासा संकोच होतो की माझं सुख आहे. जिथं त्याचं सुखच त्याला सांगताना थोडा संकोच होतो, लाजीरवाणं होतो, म्हणा लागो असं शब्द वापरला ज्ञानोबा. तैसे सुखपणा येऊ लाजे. तो सुखपणा जो आत्म्याचा आहे तो सांगायलाही त्यांना त्या आत्मराजाला थोडासा संकोच होतो, लाज वाटते. मग तो आपले हे सुख दुसऱ्यांना सांगताना कसा बरं सुखी होईल? असा तो कधी कोणाला काही मग सुख आहे, मग ज्ञान आहे, मग अमुक अमुक आहे अशा प्रकारचा कधीही भाव प्रगट करत नाही. तो आहे त्या स्थितीमध्ये अखंड राहतो. ती जी त्याची निश्चल अवस्था आहे, अखंड अशी अवस्था आहे, ती आपल्यालाही प्राप्त व्हावी म्हणून ज्ञानोबा सांगून दिले. आज आणखी एक दुसरा दृष्टांत आता ते देत आहेत. 45व्या ओळी बघा. ज्ञानोबा या 45व्या ओळीमध्ये एक दृष्टांत म्हणजे उदाहरण देत आहेत. उदाहरण म्हणजे सोपं आहे बघा. दिहाचिया दुपारी, दिहाचिया दुपारी चांदू जैसा अंबरी, ते असणे चांदाची वरी जाणावे की, ते असणे चांदाची वरी जाणावे की. उदाहरण फार सोपं आहे. म्हणतात दिहाची या दुपारी, दिहा म्हणजे दिवस,
दिवसाचा भर आहे, उन्हाळा आहे, दिवसाची दुपारची वेळ आहे, 12-1 वाजताची वेळ आहे, दुपारी भरपूर ऊन पडलेलं आहे. अशा वेळेला आकाशात चंद्र नसतो का? असतो. पौर्णिमा जरी असली तरी आकाशामध्ये चंद्र असतो, पौर्णिमा नसली तरी असतो. चंद्र अखंडच आहे, जसा सूर्य आहे तसा चंद्रही असतो. पण दुपारी 12 वाजता जेव्हा सूर्याचं प्रखर तेज पडलेलं असतं, त्या तेजामध्ये बाकी सगळे जे तारे आहेत, ग्रह आहेत, नक्षत्र आहेत, चंद्र आहे, ते सगळं गुप्त होऊन जातात, दिसत नाहीत ते आपल्याला. त्यांचं तेज त्या सूर्यापुढे लोपून जात. ज्ञानवाते सांगून राहिले, दिहाची या दुपारी चांदू जैसा अंबरी. चांदू म्हणजे चंद्र, अंबर म्हणजे आकाश. आकाशामध्ये चंद्र जर असला त्यावेळेला, दुपारच्या वेळेला, ते असणे चांदाची वरी जाणारी. आता त्याला जाणणारा त्या ठिकाणी कोण आहे? मग वा चंद्र आहे. दुपारच्या वेळेला आपल्याला तर काही तो दिसत नाही, पण याचा अर्थ असा नाही की चंद्र नाही येतो तिथं आकाशामध्ये. तेव्हा तो चंद्र स्वतःला जाणतो फक्त की मी आहे. इतरांना जरी तो दुपारच्या त्या प्रकाशामध्ये दिसत नसला तो चंद्र, तरी तो आहे आणि तो असण्याचा त्याचा भाव आहे. तो स्वतःला स्वतः जाणतो की मी आहे. ही जाणण्याची स्थिती आहे. आत्मा आपल्याला दिसतो का? जसा चंद्र त्या 12 वाजेच्या उन्हामध्ये आपल्याला दिसत नाही, हा आत्मा तर आपल्याला नेहमी दुपारचं ऊन असतो. आपण त्या मनाने दुपारच्या उन्हामध्ये सततच असतो आत्म्याच्या दृष्टीनं, कारण आत्मा कधीच आपल्याला दिसत नाही. म्हणून आपल्या देहामध्ये आत्मा नाही असं म्हणायचं का? नाही. जसा आकाशात चंद्र असतो त्याप्रमाणे जरी आत्मा आपल्याला प्रगट दिसत नाही, प्रत्यक्ष दिसत नसला, तरी तो नाही असं म्हणता येत नाही. तो असतो, तुमच्या देहामध्ये आहेच, तो अखंड असतो. मग त्याला कोण जाणतं? आम्ही तर काही जाणत नाही. आमच्या देहात राहून तो आम्ही त्याला जाणत नाही, पाहत नाही, समजत नाही. असा हा जो आत्मराज आहे तो आमच्या देहात राहून सुद्धा आम्हाला कळत नाही. मग तो कोणाला कळतो? म्हणे मग तो त्याचाच त्याला कळतो, बस. जसा तो चंद्रालाच कळतो की मी चंद्र आहे आणि आकाशात राहतो, तसा हा आत्मराज आपल्या स्वरूपामध्ये नित्याखंड राहतो. मग तो कोणाला दिसो वा न दिसो, अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे असं ज्ञानवा सांगून राहिले. महादेवाने काय स्वरूप व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्या ब्रह्माने, त्या आत्म्याने, त्या परमात्म्यानेच ही सुविधा आपल्यासाठी करून ठेवली. काय की आता इतका भयानक उन्हाळा आहे, बघा ना किती कडक उन्हाळा आहे ना. या कडक उन्हामध्ये आपण तप्त होऊन जातो, तापतो, नाही होते आपली अंगाची. परंतु तुम्ही बघा, रात्री 12 वाजता पौर्णिमेच्या दिवशी जे चांदणं पडतं 12च्या पुढे, इतकं आल्हाददायक असं, इतकं थंड, इतकं शांत, इतकं मन प्रसन्न करणारं असतं. कुठे तो दुपारचा 12 वाजताचा सूर्य आणि कुठे रात्रीचं 12 वाजता पौर्णिमेचं ते चंद्र प्रकाशाचं सूर्य. किती महत् अंतर आहे. ही देवानेच आपल्यासाठी सोय करून ठेवलेली आहे की बाबांनो,
जे तुम्ही इतके दिवसात तापता, तुम्हाला थंड करण्यासाठी मुद्दाम चंद्र निर्माण झालेला आहे आणि तो चंद्र आपल्याला रात्री 12 वाजता पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः खूप आपल्याला शांती देतो, थंड करतो, शीतलता देतो. आपला हा आत्मराजही तसाच आहे. हा आत्मा आपल्याला कळत नाही, समजत नाही, दिसत नाही, म्हणून आम्ही वैताग केलेला असतो. काय आपल्या देहामध्ये असून तो आपल्याला सापडत नाही. म्हणजे हा जो ताप आहे आपल्याला मनस्ताप म्हणतो त्याला. आतल्या आतच आपण तडफडतो. का मला आत्मक्षय कळत नाही, सगळं कळतं, मला सगळं दिसतं, आणि आमच्या देहामध्ये असलेला हा आत्मराज आम्हाला का कळू नये? हा ताप आहे. पण हाच आत्मराज आम्हाला जेव्हा प्राप्त होतो, जोपर्यंत तो प्राप्त होत नाही तोपर्यंत तप्त असतो. पण तो एकदा का प्राप्त झाला की मग तो आमचा सगळा ताप नाहीसा करून टाकतो, सगळे ताप नष्ट करतो. आमचे जे त्रिविध ताप आहे, अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक, या तिन्ही तापापासून तो आम्हाला सोडवतो आत्मा. म्हणून कुठलाच ताप आमचा राहत नाही. इतकी शांती, इतकं समाधान, इतकं सुख आम्हाला तो आत्मा देतो. म्हणून त्या आत्म्याच्या प्रकाशाकडे चला, ज्ञानाकडे चला, सुखाकडे चला, असं ज्ञान आपल्याला सांगणार. आता 46वी ओळ येते. या 46व्या ओळीमध्ये ज्ञानोबा पुन्हा दृष्टांत देऊन राहिले. ते म्हणून राहिले, रूप नाही ते लावण्य, रूप नाही ते लावण्य, अंग मुठी ते तारुण्य, क्रियान कुठे ते पुण्य, कैसे असे. काय सुंदर ओळ लिहितात ज्ञानोबा. अरे इतक्या लहान वयामध्ये या ज्ञानोबांना काय प्रतिभा देवाने दिली आहे. रूप नाही ते लावण्य, बघ असं मस्त शब्द सोपे आहेत. अंग मुठी ते तारुण्य, क्रिया न फुटे ते पुण्य, कैसे असे, कसं असेल ते. 3 गोष्टी सांगतात ज्ञानोबा आपल्याला. काय म्हणतात? रूप नाही ते लावण्य. रूप नाहीये. एखादं बालक जन्माला येतं, ते जन्मण्यापूर्वी त्याला गर्भामध्ये काय रूप असतं का? ते अरूप असतं, कारण दिसत नाही ना आपल्याला. ते गर्भातून बाहेर आल्यानंतर मग त्याचं रूप प्रगट होतं ना. ज्ञानोबा सांगतात, जेव्हा रूप नसतं शरीराला, शरीर जेव्हा स्वरूप होतं, आकाराला येतं, रूप धारण करतं, आणि मग काही दिवसांनी त्याला तारुण्य येतं. तरुणपणामध्ये, तारुण्यामध्ये सौंदर्य शरीराचं अधिक खुंटतं. मग तुम्ही सगळ्यांना आता हा अनुभव आहे. हा अनुभव ज्ञानोबा आपल्याला सांगतायत. अरे एखादं बालक, एखादी मुलगी जन्माला येते, ती लहानपणी जशी दिसते गोंडच असते, असते तुला सौंदर्य नसतं. पण जेव्हा तिचं तारुण्य येतं, तरुण होते ती, 18-19 वर्षाची होते, त्यावेळेला तिचं जे सौंदर्य आहे ते अमाप असतं, ते भरभरून येतं अगदी. तो तारुण्याचा शरीराला आलेला बहर आहे. जसं आता झाडांना बहर आलंय ना, फुलं येतात ना, झाडांना ज्याप्रमाणे बहर येतो,
मुलगा येतो आणि ती झाडं अतिशय सुंदर दिसतात फुलांनी. त्याप्रमाणे आपलं हे जे शरीर आहे, या शरीराला जो बहर येतो तो तारुण्यात येतो. तारुण्यामध्ये अतिशय सौंदर्यवान तो दिसतो, मग तो मनुष्य असो वा स्त्री असो. तारुण्य हे सौंदर्य प्रदान करणार एक वय आहे, लक्षण आहे, ही अवस्था आहे असं ज्ञानोबा सांगतात. पण रूपच नसलं तर तारुण्य काय करेल? समजा ते जन्माला आलं नाही कोणी, मग तारुण्य कुठून येणार त्याला? रूप नाही ते लावण्य असं होणार. लावण्य म्हणजे सौंदर्य आहे, सौंदर्य असत, परंतु रूपच जिथे नाहीये, म्हणजे तो आकारच जिथे जन्माला आला नाही, तिथं ते लावण्य कुठून त्याला? लावण्य सौंदर्य म्हणून जे म्हणतात ते असूनही तिथं रूप नसल्यामुळे ते प्रगट होत नाही असं म्हणून. किंवा दुसरी गोष्ट सांगतात, अंगमुखी ते तारुण्य. लावण्याची म्हणजे सौंदर्याची गोष्ट सांगितली रूप नसताना. आता ते असं म्हणतात, शरीरच नाही तिथं तारुण्य कुठून येणार? अंग नसे अंगमुखी ते तारुण्य. अंगच नसला, शरीरच नसलं तर मग तारुण्य कुठून? म्हणजे तो तरुणपणा येत नाही शरीर नसल्यामुळे, सौंदर्य येत नाही, तरुणपणा येत नाही, शरीर पाहिजे. किंवा तिसरं उदाहरण देतात ज्ञानोबा, क्रिया फुटे ते पुण्य कैसे असे. कुठली क्रिया करत नाही तुम्ही, कुठली क्रिया कर्म करत नाही, मग पुण्य कसं तयार होईल? पुण्य कशाने तयार होतं माहिती का? अरे राम, तुम्ही सगळे पुण्यवान लोक आहेत ना, तुम्हाला माहिती असलं पाहिजे पुण्य कसं तयार होतं. तुमच्याकडे पुण्य आहे म्हणून हे ऐकायला मिळून राहिलं. लक्षात घ्या किती भाग्यवान होत आपण, कारण ही असल्या गोष्टी पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. मग तुम्ही पुण्यवान आहात. पण आपण पुण्यवान आहोत हे कशाने जाणायचं? कसं कळतं की मी पुण्यवान आहे? बरोबर आहे, क्रियेनं कळतं, कर्माने कळतं. उदाहरणार्थ बरेचसे लोक आता आहे तीर्थयात्रा करून आले, पुण्य झालं. बरेचसे लोक अग्निहोम चालला होता, तिथं अग्नी होमामध्ये हवन करून आले. बरेचसे लोक गंगे स्नान करतात, नदीमुळे पवित्र होऊन येतात. बरेच लोक मंदिरात जातात, तिथं देवदर्शन करतात. या सगळ्या क्रिया आहेत, है की नाही? तुम्ही आता याचा उपवास धरता, एकादशीचा म्हणा किंवा आणखी कुठल्या वेगळ्या प्रकारची व्रत असतात, त्यांची ती व्रत आचरण करतात, त्या क्रिया आहेत. तात्पर्य अशा अनेक प्रकारच्या क्रियांनी पुण्य जमतं. अहो साधं इथं आपण आल्यानंतर दिगंबरा ही सुद्धा जी क्रिया आहे, हे जे भजन आहे, याच्यानेही आपलं पुण्य वाढतं. मग पुण्याची वाढ व्हायला पाहिजे, आणि पुण्याची वाढ कशाने होते? मग क्रियेने होतं, कर्माने होतं. क्रिया करावी लागते पुण्यासाठी. दगडासारखा एखादा मनुष्य बसला घरी, किंवा कुठं जात नाही, कुठं येत नाही, कुठं काही करत नाही, काहीच करत नाही, काहीच, त्याचं पुण्य वाढेल कसं काय? किंवा याच्या उलट आणखी काही असे असतात की ते पापच करत बसतात, मग त्यांना कुठं पुण्य मिळेल? पाप कर्म करतात ते, बकरे मारणं, कोंबड्या मारणं, अंडे खाणं, किंवा आणखी काही नाना प्रकारचे पापकर्म आहे. अशी जी पापकर्म करणारी मंडळी आहे, त्यांना पुण्य कुठून मिळेल?
म्हणजे ती सुद्धा क्रिया आहे, परंतु ती पाप क्रिया आहे, पापाला जन्म देणारी क्रिया आहे. काही क्रिया पुण्य देणारे असतात, पुण्य देणाऱ्या ज्या क्रिया असतात. आता आपण भजन करतो देवाचं, हे श्रवण करतो, ही जी क्रिया आहे ही पुण्य क्रिया आहे. याच्याने पुण्य वाढतं. तुम्ही म्हणाल पुण्य 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 इतकं जमा करून काय करायचं आम्हाला? पुण्याचं ओझं घेऊन काय करायचं आम्हाला? ओझं होतं का पुण्याचं? पुण्याने काय होतं? असं जर तुम्ही आपल्याला विचारलं का हो तुम्ही एवढं पुण्य केलं मग त्याचा काय फायदा झाला तुम्हाला? पुण्याने काय होतं सांगा बरं? पुण्य म्हणजे काय? असं घरामध्ये आणून ठेवलेला पैसा आहे का? बँकेत ठेवला, द्या घरामध्ये ठेवला आणि तो काढून आणला, हे घ्या पुण्य. पुण्य म्हणजे आपल्या कर्मांचं जे संचित आहे, साचलेलं जे आहे, कर्मांचं संचित म्हणतात त्याला, त्याच्याने सद्गती मिळते. पुण्याशिवाय माणसाला चांगली गती मिळत नाही, सद्गती. पुण्याशिवाय परमार्थ भेटत नाही, पुण्याशिवाय सद्गुरूंची प्राप्ती नाही. कितीतरी गोष्टी आहेत या पुण्याच्या. पुण्याशिवाय जगातले सुद्धा जे चांगले चांगले फायदे आहेत ना ते लाभत नाही. ज्याच्या पदरी पुण्य असतं त्याला जगामध्ये चांगले चांगले फायदे मिळतात. जगामध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी असतात, परंतु त्या सगळ्या चांगल्या गोष्टी जर पुण्य आपल्याजवळ असेल तरच प्राप्त होतात, अन्यथा नाही. पापी माणसाला तर कधी मिळत नाही. म्हणून पुण्य वाढवा. आणि पुण्य वाढवा कशाने? पुण्य क्रियाकर्माने वाढतं. हे जन्म सांगून तेव्हा असं करा, असं काम करा, अशी क्रिया करा की जेणे करून आपलं पुण्य वाढेल. आणि ते पुण्य आपलं वाढत राहिलं की त्या पुण्याचा लाभ आपल्याला होत असतो. जे काम पापी माणसं होणार नाही, किती त्याने खटपट केली, ते पुण्यवान माणसाचं क्षणात होऊन जातं. बघा, समजा अशी कल्पना करा, आपण दोन माणसं आजारी पडलेत, दोघांचे आजार सारखेच आहेत. कोणते आजार म्हणा? हार्ट अटॅक म्हणा. एक पुण्यवान मनुष्य आहे, त्याला हार्ट अटॅक आलाय, देह त्याला तर रोग येणारच, त्याला हार्ट अटॅक आलेला आहे. आणि जो पापी आहे त्याला हार्ट अटॅक आला. आता बघा पुण्य आणि पापाचा लाभ कसा होतो. आता ह्या पुण्यवान माणसासाठी लोक धावपळ करतात, डॉक्टरला घ्यायला चालले पटापट. याला पटापट डॉक्टर भेटतील, डॉक्टरला लागणारी उपकरणं भेटतील, रक्त पाहिजे तर रक्त मिळेल, तो पंप पाहिजे असेल तर पंप मिळेल, चटाचट 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 मिळत जातं त्याला. डॉक्टर घरीच भेटतील. हा जो पापी आहे ना, या पाप्याला डॉक्टर घ्यायला चालले, तो डॉक्टर बाहेर गेलेला असतो. आहे की नाही? कसं पापा पा त्याला डॉक्टर भेटत नाही लवकर. दुसऱ्या डॉक्टर कडे गेले तर तो आणखी कुठेतरी, तिसरा जर भेटला तर तो भरतोच गुला करतो. या न त्या प्रकाराने याला डॉक्टर लाभत नाही, हा मरावा, याला मरावंच लागेल. हा जो पुण्यवान आहे, या पुण्यवानाला नाना प्रकारची सहाय्य मिळते. अनेक लोक धावत येतील याच्यासाठी. आणि त्या पुण्याचा प्रताप असा आहे की तो मनुष्य जिवंत राहतो, हार्ट अटॅक म्हणून वाचतो, तो जगतो पुढे. हा जो पापी आहे याला काहीच लाभ येत नाही, कोणीच भेटत नाही, तर सगळं विस्कटून जातं त्याच. म्हणून त्याच्या नशिबामध्ये दुर्दैव आडवं येतं. ते त्याचं दैव त्याला आडवं येत असल्यामुळे त्याला कुठलाही लाभ मग होत नाही. म्हणून पुण्य कमवा.
पुण्यानेच आपल्याला सगळे लाभ होतात, जगातलेही होतात, परमार्थातलेही होतात. परमार्थातला सगळ्यात मोठा लाभ म्हणजे सद्गुरूची प्राप्ती, सत्संग घडणं, हे असं ऐकायला मिळणं, हा पुण्याचा प्रताप आहे. पुण्य नसताना किती प्रयत्न करावं तुम्ही, तो घरी नुसा बसून राहील, काही काम नाही त्याला. त्याला जर म्हटलं कोणी चला हो आमच्या बरोबर आश्रमामध्ये, आमचा अनुभव आहे तिथं ऐकायला मिळेल, त्याचं पाप आडवं येईल तिथं. जा तुम्ही ऐका, मला नाही, काही ना काहीतरी सवबी सांगेल तुम्हाला, तो काही येणार नाही आणि काही करत नाही तिथं. तो का अशी बुद्धी व्हावी त्याला, कारण त्याचं पाप त्याला आडवं येतं. म्हणून पाप जे असतं, आपण आपली जी पाप कर्म असतात तीच आपल्याला अडथळा आणतात आपल्या चांगल्या गोष्टीमध्ये, आणि पुण्यकर्म जी असतात ती आपल्याला भराभर अनुकूल होतात. सगळ्या गोष्टी अनुकूल होत जातात आपल्याला. मग पुण्य का नको करायला असं पुण्य करावं असं ज्ञानोबा सांगून राहिले. क्रिया न कुठे येते पुण्य कैसे असे, पण क्रियाच केली नाही तर ते पुण्य फुटेल कसं, निर्माण कसं होईल, असं ज्ञानोबा सांगून राहिले. म्हणून ज्ञानोबा सांगताय पुण्य करा, क्रिया करा, पुण्य क्रिया करा, पुण्य जमवा. बरं, पुण्य ही अशी गोष्ट आहे ना, ती विकतही घेता येत नाही. आता समजा या बाईंनी काही जास्त पुण्य केलेले आहे, चांगल्या क्रिया केल्या आहेत, त्यांना जर म्हटलं अहो तुम्ही आता इतकं पुण्य केलं, थोडस आम्हाला द्या ना, देता येईल का त्यांना? म्हणजे आपण आपल्याला जे पुण्य गमावलेलं आहे ना, ते आपल्याला थोडस सुद्धा देता येत नाही कोणाला. त्या पुण्यामुळे इतरांना फायदा होईल, त्याच्या घरातल्या इतरांनाही, परंतु ते पुण्य म्हणून असं काढून कोणाला देता येत नाही, विकता येणार नाही, ते त्याच्यावर पैसा कमवता येणार नाही. म्हणून पुण्यवान लोकांनी पैशासाठी पुण्य करू नये, स्वार्थासाठी पुण्य करू नये. पुण्य करताना पुण्यासाठीच पुण्य करावं, बस. असा हा पुण्याचा मार्ग आहे. आणि हा पुण्याचा मार्ग ज्याला सापडला त्याला परमार्थामध्ये सद्गुरू प्राप्त होतात, आणि सद्गुरू प्राप्तीनंतर मग त्याला त्याच्या पुण्याने आणखी पुढच्या चांगल्या सुंदर अवस्था येत जातात. 47वी पाहता पुढची ज्ञानोबा सांगतात, दृष्टांतच आहे, काय सुंदर दृष्टांत देतात ज्ञानोबा. बघा, ते म्हणतात, जयी मनाचा अंकुर नुपजे, जयी मनाचा अंकुर नुपजे, तेथिलेनी मकर ध्वजे, तेथिलेनी मकर ध्वजे, तोच हन माझे तरीच घडे, तोच हन माझे तरीच घडे. आपल्याला आपल्या जीवनातली एक फार सुंदर अशी क्रिया सांगतायत. म्हणतात, मनाला अंकुर फुटतो. मनाला अंकुर फुटतो म्हणजे काय होतं, आता आपण तर सगळे लोक मन असणारे आहोत, आपल्या प्रत्येकाजवळ मन आहे. कधी पाहिलं का आपल्या मनाला अंकुर फुटताना? मनाला अंकुर, सगळ्यांच्या मनाला अंकुर फुटतो. ज्याला ज्याला मन आहे त्याला त्याला त्याच्या मनाला अंकुर फुटतात. जसे बी पेरलं की त्याला अंकुर येतं की नाही, बियाला अंकुर फुटतो ना, तसं आपलं हे जे मन आहे ना आपल्याजवळ, त्या मनाला अंकुर फुटतात, फुटतात.
हा मनाचा कोंब कस का फुटतो बा? तर मनही पाहिलं नाही आम्ही. का विचित्र आहे पाहना. देवा तू मन दिलं, बुद्धी दिली, चित्त दिलं, अहम दिलं, हे 4 इंद्रिय आम्हाला आत ठेवलेली आहेत, पण त्यातलं एकही इंद्रिय आम्हाला सापडत नाही हो, दिसत नाही. त्यातलं हे जे मन आहे ना ते तर भक्तच प्रबळ आहे. आणि या मनाला जास्त अंकुर फुटतात बरं का. जास्तीत जास्त अंकुर मनाला फुटतात, शरीराला फुटत नाही बरं का. शरीराला जर अंकुर फुटले असतं महाराज तर आपण इतके बेडप झालो असतो काही विचारू नका. देवाने एवढं बरं केलं. मनाला फुटू दे अंकुर, ते दिसतही नाही त्याचे अंकुर, आणि किती का वाढी ना ते आपल्याला काय करायचं. पण देहाला तो अंकुर देत नाही. देहाला जर अंकुर फुटले असते महाराज तर इथं एक शिंग गोल असतं, इकडे शिंग गोल असतं, हाताला आणखी काहीतरी फुटलं असतं. अरे अरे काय बेडप झालं असतं शरीर आपलं. म्हणून देवाने खरोखर आपल्यावर कृपा केली आहे की आपल्या अंगाला अंकुर फुटत नाही, कोंब फुटत नाही. कोंब जर फुटले असते तर कसं बेडप झालं असतं शरीर. अशी कल्पना करा काय, एक नाक येते इकडे, एक नाक फुटलं, बापरे. मग इतके दागिने तयार करावे लागले असते. मग आता जे एवढे आपले जे देवाने दिलेले अवयव आहेत ना तेवढ्यासाठी आपण दागिने बनवतो, है की नाही. 2च कान आहे त्यामुळे 2 कानासाठी दागिने बनवतो. आणि समजा या 2 कानाच्या ऐवजी आणखी 2-4 कान फुटले असते, बाबा बाबा बाबा, मग किती दागिने बनवलेले. तेव्हा देवाने फार कृपा केली आपल्याला की आपल्या देहाला अंकुर फुटू देत नाही. आता मनाला अंकुर फुटणं म्हणजे काय होतं ते तरी पाहणं. मनाला अंकुर फुटणं याचा अर्थ वासना निर्माण होणे. मनामध्ये वासना निर्माण होतात, इच्छा निर्माण होतात, कामना निर्माण होतात. हे तर खरं की नाही. आपल्याला इच्छा होता की नाही निर्माण. कामना, वासना, इच्छा हे मनाचे अंकुर आहेत. लक्षात ठेवा. आता आपल्याला अशी इच्छा झाली बा, आता समजून घ्यावं की याच्या मनाला अंकुर फुटला बरं का. आता हा अशी इच्छा करतो का, नक्की याच्या मनामध्ये अंकुर फुटला. तेव्हा आपल्या मनामध्ये जेव्हा अंकुर फुटतात त्यावेळेला आपल्या मनामध्ये वासना निर्माण होतात, इच्छा निर्माण होतात, कामना निर्माण होतात. हे मनाचे अंकुर आहेत. अरे हे आता आपल्याला ज्ञानोबाच्या विचाराने आपल्याला कळतं, नाही तर कोण सांगायचं तुम्हाला तुमच्या मनाला अंकुर फुटला का हो? कोणाच अंकुर फुटला की नाही. ज्ञानोबा सांगून राहिले, जे मनाचा अंकुर नुपजे, जोपर्यंत मनाला तो अंकुर फुटत नाही, मनामध्ये कुठली इच्छा निर्माण होत नाही, मनामध्ये कुठली वासना तयार होत नाही, नुपजे न उपजे, उपजत नाही, जोपर्यंत मनामध्ये कोणती कामना इच्छा निर्माण होत नाही. मग ज्ञानोबा म्हणतात त्या स्थितीमध्ये ते जे मन असतं ना, ज्ञानोबा तेथील मकर ध्वजे तोची हन माझे हरीच घडे. हा जो मकर ध्वज आहे, या मकर ध्वजाला ओळखता का तुम्ही? मकर ध्वज म्हणजे कामविकार, कामना, इच्छेचाच एक भाग आहे कामविकार म्हणजे. त्याला मकर ध्वज म्हटलं गेले. मनाला जोपर्यंत अंकुर फुटत नाही तोपर्यंत हा जो कामविकार आहे, कामाच्या ज्या इच्छा वासना आहेत त्या कधीही प्रगट होत नाही. सरळ गणित. मनाला वासना निर्माण झाली की इच्छा निर्माण, कामना इच्छा तयार होतात. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगले की मनामध्ये अंकुर फुटू देऊ नका भलते.
मनामध्ये ज्याचे अनेक अंकुर फुटतात, त्याच्या अनेक वासना तयार होतात, अनेक इच्छा तयार होतात, अनेक कामना तयार होतात, आणि मग ती माणसं इतकी भावसळून जातात. त्या कामना, त्या इच्छा, त्या वासना पूर्तीसाठी ते अनेक प्रकारची काम करतात, कर्म करतात. माणूस हा त्यामुळेच तो बेभान होतो. वास्तविक जोपर्यंत त्या मनामध्ये कुठलाही अंकुर निर्माण होत नाही तोपर्यंत शांत राहतो. तोपर्यंत तो जो मकर ध्वज आहे ना, तो जो कामना इच्छा पूर्ती करणारा तो जो मकर ध्वज ना, काम विकार ना, तोपर्यंत थंड राहतो, तो त्रास देत नाही. तो असं ज्ञान म्हणतात. तेची हन माझे तरीच घडे. अर्थात मनामध्ये अंकुर फुटला की विकार म्हणजे तो मकर ध्वज निर्माण होतो, म्हणजे तो कामविकार निर्माण होतो, आणि क्रिया मग तयार होतात. हे बघा, आधी मनामध्ये इच्छा तयार व्हावी लागते कुठलंही काम करायचं. हे तर आपण पाहतो, कुठलं तर काम असेल ना, साधा आपल्याला आता स्वयंपाक करायचं काम आहे, घरामध्ये आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, ही इच्छा तयार झाल्यानंतरच मग त्या इच्छेप्रमाणे क्रिया सुरू होते पुढे. आता काय करायचं बा आपल्याला, तर मग अशी इच्छा होईल, या दररोज त्या पोळ्या खातात, आज जरा रोडगे खाऊ, रोडगे करा. आज काय करा, नाही काय दररोज तेच खायचं, आज पुरणपोळी खाऊ, बरं पुरणपोळी. हे जे असं निर्माण होतं, ह्या ज्या क्रिया पुढे निर्माण होतात, ज्या इच्छा निर्माण होतात, ह्या आधी मनामध्ये तयार होतात. याचं उगमस्थान आहे मन. मनामध्ये इच्छा तयार होतात आणि मग त्या इच्छा क्रियामध्ये रूपांतरित होतात. ते मन मग त्या इंद्रियांना हुकूम देतं, चला रे अशी इच्छा तयार झाली, आता तुम्ही जा, आणा सगळं साहित्य, बनवा सगळं, करा हे, आणि मग ते कार्य सुरू होतं. तेव्हा साध्या स्वयंपाकामधून तर मोठमोठ्या सगळ्या कार्यामधून आधी मनालाच अंकुर फुटतात, मनाच्या इच्छा तयार होतात, आणि त्या इच्छा मग क्रियेमध्ये परिवर्तित होतात, प्रगट होतात क्रियांमध्ये, कर्मामध्ये. ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला जर क्रिया प्रगट होऊ द्यायची नसेल, कर्म घडू द्यायचं नसेल, तसं कर्म होऊ द्यायचं नसेल, आता चांगल्या क्रिया तर बरोबर आहे, त्या चांगले अंकुर फुटले तर, पण वाईट जर अंकुर फुटले तर ते मन वाईट मार्गाला घेऊन जातं. ते दुष्ट कर्म करायला लावतं आम्हाला. मग ते दुष्ट कर्म केल्यानंतर पुन्हा ती जी क्रिया घडते, त्या क्रियेनं तो मनुष्य आणखी भावसळतो, आणखी पापी होतो, आणि एक पाय त्याचा पुढचा पापी पाय त्याचा डबक्यात पडला पापाच्या, की दुसरा पाय सुद्धा तिथं चिखलात पडतो पापाची. हा तर नियम आहे, एक पाय उचलला आपण पुढे टाकतो, लगेच मग दुसरा पाय वळून त्याच्या पुढे पडतो, म्हणजे पुढे गती होते आपली. म्हणजे चालण्याची गती सुद्धा अशीच आहे ना हो. चालताना बघा ना तुम्ही आपल्या पायांकडे बघा, एक पाय पुढे टाकला की तो जो मागचा पाय असतो तो त्याच्या पुढे जातो, मग आणि तो जो मागे राहिलेला पाय तो आणखी पुढे त्याच्या पुढे चालतो. म्हणजे ही जी गती आहे ना, ती पुढे जाणारी गती असते, मागे नाही सरकत ते. आता ही जी गती सुरू झालेली आहे ही मनामुळे झालेली. आता सद्गतीने जायचं असेल तर बरं आहे, चांगली गती आहे, पण दुर्गतीकडे जात असेल तर एका पुढे पाऊल पडत जात, आणि तो असा पापामध्ये फसत जातो. आणि एक गोष्ट तुम्हाला आणखी पुन्हा सांगतो, त्या माणसाने एक पाप पचवलं, जे पहिलं पाप असतं ते पहिलं पाप त्याने जर पचवलं तर मग पुढचं पाप करायला त्याला काही लाज वाटत नाही, आणि तो भरमसाठ मग पाप करायला सुरुवात होतो. चोरी करणारे लोक आधी पहिली चोरी जी करतात, पाप येते, दुसऱ्याचा माल
हडप करणं, दुसऱ्यांचं हिसकून घेणं. पहिली जी चोरी असते तिथं त्याला थोडासा संकोच, लाज वाटते. पण ते जर त्याने पचवलं पहिलं पाप, मग त्याला पुन्हा चोरी करायला लाज वाटत नाही. तो भरमसाठ चोऱ्या करायला लागला. एक मनुष्य खोटा बोलायला लागला. खोटं बोलताना पहिलं जे प्रथमतः जे खोटं बोललेलं आहे ना, त्यावेळेला थोडीशी लाज वाटेल त्याला, अरे आपण वेळेला खोटं बोललो. पण एकदा का ते खोटं बोलणं त्याने पचवलं की मग त्याला किती वेळ खोटं बोलला तरी लाज वाटत नाही, त्याची शरम वाटत नाही, त्याचा पश्चाताप होत नाही त्याला. म्हणून पापाचा पश्चाताप करायला त्या माणसाला संधीच मिळत नाही. कारण त्याने ते पाप इतकं जिरून टाकलेलं असतं, जसं खाल्लेला अन्न जसं आपण जिरून टाकतो ना, तसं त्याचं पाप असतं. म्हणून पहिलं जे कर्म होईल, मनामधून अंकुर निर्माण झाल्यानंतर जी पहिली क्रिया होईल त्या क्रियेकडे लक्ष द्या. ती क्रिया सत्क्रिया आहे का दुर्गतीकडे जाणारी क्रिया आहे, वाईट क्रिया आहे, दुष्क्रिया आहे? हे जर साधकांच्या दृष्टीने आपण पाहिलं तर साधकांना आपल्याला सद्गतीला जायचंय, चांगल्या गतीला जायचंय, पुढच्या चांगल्या जन्माला जायचंय, परमार्थाला जायचंय आपल्याला. म्हणून आपल्या जीवनामध्ये पहिली जी अंकुर, या मनाच्या अंकुराने पहिली जी क्रिया घडेल ती क्रिया सत्क्रिया आहे का असत्क्रिया आहे हे पहा. चांगली क्रिया घडून राहिली का वाईट क्रिया घडून राहिली हे पाहावं. आणि नंतर मग चांगल्या क्रिया घडत असेल तर मग त्या होऊ द्याव्यात असं ज्ञान. तेव्हा पुण्य करण्यासाठी ज्ञानोबा सांगून राहिले, क्रिया न फुटे ते पुण्य कैसे. म्हणून क्रिया जोपर्यंत निर्माण होत नाही, कर्म जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत पुण्य प्राप्त होत नाही. हा सिद्धांत आहे. ज्ञानोबांनी आपल्याला दृष्टांताबरोबर सिद्धांतही सांगून टाकलेला आहे. फार महत्वाचं आहे. बघा ना, आता ज्ञानोबा आणखी पुढचं उदाहरण सांगताय. ज्ञानोबा म्हणतात 48व्या ओळीमध्ये, 48व्या ओळीमध्ये ज्ञानोबा म्हणतात का वाद्य विशेषाची सृष्टी जे जन्मे नेघे दृष्टी ते नादू ऐशा गोष्टी नादाची जोडी. ज्ञानोबा सांगून आले. मागच्या 47व्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलं, जे मनाचा अंकुर उपजे तेथिले मकर ध्वजे तेथेच हन माझे तरीच घडे. ज्ञानोबा म्हणतात, जोपर्यंत मनाचा अंकुर फुटत नाही, मनामध्ये हे विकार येत नाही, तोपर्यंत क्रिया घडत नाही, पुण्य घडत नाही. आणि मग ते मन शांत राहतं, मन मनामध्ये स्थिर राहतं. आता पुढचं उदाहरण ज्ञानोबा देऊन राहिले का वाद्य विशेषाच्या सृष्टी जे जन्म लेगे दृष्टी ते नादू ऐशा गोष्टी नादाची जोडी. हा म्हणतो ज्ञानोबा, हे पहा, वेगवेगळी नाद निर्माण करणारी वाद्य असतात. नाद म्हणजे आवाज. आता ही झांज आहे, हिला मंजिरी म्हणतात. बरं, हिला ही मंजिरी का म्हणतात? हिला तिचा आवाज मंजूळ असतो म्हणून मंजिरी. आता ह्या मंजिरीचा नाद आहे बघा, असा नाद असतो. अशा प्रत्येक वाद्याला नाद आहेत. वीणा घेतला तर वीणा तारांनी तो आपल्याला नाद दाखवतो. मृदुंग घेतला किंवा पखवाज घेतला किंवा तबला घेतला तर तो वेगळा नाद देतो. पेटी असते, तिचे सूर असतात. अशा प्रकारे हे वाद्य जे असतात ना, त्यांच्यामध्ये नाद असतात. ज्ञानोबा सांगतात त्या काळामध्ये, ज्ञानोबाच्या काळामध्ये हे सगळी वाद्य असतील. ज्ञानोबांनी ती ऐकलेली असतील बाबा. ते म्हणतात त्या
वाद्यांच्या सृष्टीमध्ये, वाद्यांची सृष्टी म्हणजे निळ्या प्रकारची वाद्य, त्यांचा जमाव, सृष्टी, त्याच्यामध्ये नाद तयार होतो. नाद हे नाद जन्मे दृष्टी, नादाला जन्म प्राप्त होतो. वाद्यामुळे नाद तयार होतात, हे तर खरं. पण आता आपल्याला ज्ञानोबा सांगून राहिले की जेव्हा वाद्य नसतील, आता इथे एकही वाद्य नाही आपल्याला, मग याचा अर्थ असा आहे का की मग नादच नाही आहेत? वाद्य असताना नाद येतात कुठून? मग त्या वाद्यात नाद असतो का? असला तरी तो येतो कुठून? आणि प्रत्येक वाद्याचा नाद वेगळा नव्हे. ते द्या ते वाद्य, ती तर जड आहेत, पण आपला हा घसा, गळा, प्रत्येकाला गळा आहे ना, मग या गळ्यामधून येणारे जे आवाज आहेत तो नादच आहे ना. शब्द हे नादातून तयार होतात. मग आपल्या घशातून, गळ्यातून हा जो नाद तयार होतो हा कुठून येतो? आणि जेव्हा आम्ही बोलत नाही त्यावेळेचा नाद नसतो का? मग बोलतानाच नाद का निघतो? किंवा आम्ही गातो त्यावेळेला नाद का निघतो? तात्पर्य असं की नाद हा अखंड आहे. बरं, आणि तो त्या परमात्म्याचा आविष्कार आहे, आत्म्याचाच आविष्कार, ब्रह्माचा आविष्कार आहे. नाद, झंकार, झंकार म्हटले गेले त्याला. झंकृत होणं, स्पंदित होणं. आणि आधी परब्रह्म स्पंदित झालं आधी, आणि तिथूनच ही सगळी सृष्टी निर्माण झाली. आधी परब्रह्म होतं, त्या परब्रह्मामध्ये स्पंदन आली, आणि जीव आणि शिव, पुरुष आणि प्रकृती असे आधी निर्माण झाले. तेव्हा परब्रह्मापासून हे नादाचं आलेलं आहे. तेव्हा ते नाद आहेतच, सृष्टीमध्ये नाद आहेतच. म्हणून आपल्या आत्म्यामध्ये नाद आहे. बघा आता आपला आत्मा केवढा महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये सगळे नाद आहे. तुमचे जेवढे पेटीतले, सुतारीतले, विणीतले, सगळे जेवढ्या प्रकारचे नाद आहेत ना तुमचे, ते सगळे नाद या आत्म्यामध्ये भरलेले. तो नादयुक्त आहे. आता बघा, ज्या आत्म्यामध्ये आतापर्यंत आपण सुख मानत होतो, ज्ञान मानत होतो, सौंदर्य मानत होतो, शक्ती मानत होतो, आता ज्ञानोबा आणखी गुण सांगतात त्याचा. तो नादमय आहे. ते नाद त्या आत्म्यामध्ये भरलेले. म्हणून आत्म्यामध्ये जे नाद अखंड भरलेले आहेत ते कुठून येत नाही, जात नाही, ते अखंड राहतात. आणि म्हणून जेव्हा एखादा मनुष्य एखादं वाद्य वाजवतो तेव्हा त्या वाद्यामध्ये ते नाद आले असं आपण म्हणतो. परंतु ते नाद आले कसे त्या वाद्यामध्ये? तर हा जो त्याचा हात आहे आणि जे त्याची बोटं आहेत ना, ही त्या आत्म्याशी संबंधित आहेत ना. असं करा, असं ते यंत्र ठेवून द्या, त्याला वाज रे तू, काढणार तू तुझे, कसं काय वाजेल ते? त्याला कोणतरी पाहिजे असतो ना कळ फिरवायला. तेव्हा यंत्रांना सुद्धा सजीव चेतना लागते. आता हा पंखा आहे, तुम्ही म्हणाल या पंख्याला का आपण फिरून राहिलो का? तो आपोआप फिरून राहिला असं म्हणतात लोक. अरे आपोआप कसा फिरतो तो? तो जेव्हा बनवला गेला तेव्हा तो आपोआप फिरायला लागला का? नाही, त्याला कोणीतरी चेतना, हाताचा स्पर्श, हाताची तार त्याला लावलेली आहे. ते बटन लावलं, ते बटन बंद करतो, ते बटन चालू करतो. हा इथं हाताचा स्पर्श आहे पण त्याला, म्हणून तो घुमतोय. तद्वत नाद जे आहे ते नाद आपल्याला आत्मस्वरूपातून प्राप्त होतात आणि ते अखंड असतात. म्हणून वाद्य जरी बंद असलं तरी नाद आहेत असं ज्ञानोबा सांगतात. कारण आत्मा म्हणजे नाद आहेतच आपले. आणि म्हणून तो वाजवणारा जो असतो तो आपल्या बोटांनी ते वाद्य हातात घेतो किंवा जवळ घेतो आणि तिथं तो आपल्या हातांनी त्याला हाताळतो. त्यामुळे नाद तयार होतात.
तेव्हा ते सांगलेले ज्ञानोबाबा सांगतात का वाद्य विशेषाची सृष्टी जे जन्मने घे दृष्टी ते नादू ऐशा गोष्टी नादाची योगी. जेव्हा आमच्या दृष्टीला त्या वाद्यांना वाजवणारा कोणी नाहीये आणि मग आम्हाला असं वाटून किंवा आता नादच नाहीये, कोणी नाहीये, परंतु नाद हा अखंडच राहतो असं जाणवतात. तरी नादू अशा गोष्टी नादाची जोडी. ते नादामध्ये त्या आत्म्यामध्येच तो नादाचा प्रकार भरलेला असल्यामुळे तो अखंड राहतो. फक्त त्या ठिकाणी कोणी चेतन आत्म्याची चेतना देणारा कोणी त्या यंत्राला हात लावत नाही, म्हणून तो नाद प्रगट होत नाही. एवढं. तेव्हा खूप गोष्टी सांगितल्या ज्ञानोबांनी आता आपल्याला. या सृष्टीमध्ये सगळे जे नाद जन्माला येतात त्यावेळेला त्या वाद्याचा जो नाद असतो तो नाद कोणाला जाणवतो? नाद तर भरलेला आहे सगळीकडे. प्रत्येक वाद्यामध्ये सगळ्या माणसांमध्ये नाद भरलेला आहे आपल्याकडे. परंतु जेव्हा कोणी तो नाद दाखवत नाही तेव्हा तो कुठं असतो? मग तर तो नाद त्या ब्रह्मस्वरूपात, त्या आत्मस्वरूपात असतो, तिथं तो भरलेला आहे. असं ज्ञानोबा आपल्याला सांगायला. किंवा अगदी पुढचं सोपं उदाहरण आहे. ज्ञानोबा सांगतात एकेका दृष्टांतातून ज्ञानोबा आत्म्याचं स्वरूप आपल्याला सांगू लागले. सत्संगाची आता वेळ संपून गेली हो. आपली ही आता जवळ 49वी उभी आहे. 49व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगतात, नाना काष्टाच्या विटाळा ओसरलिया अनळा लागणे ते केवळा अंगाशीची. काय म्हणतात ज्ञानोबा? लाकडाचा दृष्टांत देतात, अग्नीचा दृष्टांत देतात. लाकडांचा समुदाय पडलेला आहे, लाकडं पडलेली आहेत. नाना काष्टाच्या विटाळा, नाना प्रकारचे लाकडं जमा करून ठेवलेली आहेत. तेव्हा अग्नीच्या स्वरूपामध्ये ती लाकडं असतात. प्रत्येक लाकडामध्ये अग्नी आहे. जेवढी तुम्ही लाकडं घ्याल ना त्या प्रत्येक लाकडामध्ये अग्नी असते. पण तो वरून दिसतो का आपल्याला? नाही. आपल्याला ते लाकूड वाटतं साधं. आपल्याला जे साधं लाकूड वाटतं त्या लाकडामध्ये अग्नी भरलेला असतो, अग्निमय असतो ते. आणि म्हणून 2 लाकडं जर एकमेकावर घासली गेली तर ठिणगी पडते. म्हणून जंगलामध्ये जी आग लागते किंवा कुठेही लागते ती अशी घर्षणाने निर्माण होते अग्नी. तुम्ही साधी गोष्ट घ्या ना. पूर्वीचे लोक जेव्हा हातगाड्या वगैरे निघाले नव्हत्या, आता हातपेट्या निघाला, आता नाना प्रकारचे आणखी हे निघाले. पण पूर्वी चकमक होती. चकमक माहिती का? गारीचा एक दगड असतो आणि लोखंडाचे पोलादाचा एक तुकडा असतो, आणि तो पोलादाचा तुकडा त्या गाडीवर असा झटकला, मारला की ठिणगी पडते. तेव्हा अग्नी हा सगळीकडे पसरलेला आहे. बरं. तेव्हा हा जो अग्नी आहे, हा अग्नी लाकडांच्या माध्यमामधून तो भरलेलाच आहे त्यांच्यामध्ये. ज्ञानोबा सांगतात, लाकडाचा संबंध टाकल्यावर अग्नी जसा केवळ आपल्या स्वरूपाने प्रगट होतो, तो अग्नी प्रगट झाला लाकडातून की मग असलेल्या लाकडाला जाळ सुटतो. जे सापडेल त्याला जाळत होतो. त्याच्या पुढे भेदभाव नाही. तो आपलं आणि तुमचं असं म्हणत नाही. मग जाळताना पाहना कसा चांगला न्यायाधीश आहे ना. अग्नी सगळ्यांच्या बाबतीत समान वागणूक देतो. असं नाही कोणाला हाताला थंडा लागेल आणि कोणाला गरम लागेल असं कधी नाही का अग्नीच्या बाबतीत? नाही. तेव्हा त्याचा जो स्वभाव आहे तो सगळ्यांच्या बाबतीत सारखाच असतो, असं ज्ञानोबा सांगताय.
असा हा जो अग्नी आहे तो अखंड भरलेला आहे आणि तो आत्म्यामध्येही भरलेला आहे. तो ज्ञानाग्नी आहे तिथं. आत्म्याचा जो अग्नी आहे तो साधा अग्नी नाहीये, तो ज्ञानाग्नी आहे. तात्पर्य काय की ह्या ज्या अखंड राहणाऱ्या वस्तू आपल्याला कळत नाही, दिसत नाही, वाटत नाही, परंतु त्या संचित असतात अशा. म्हणून लाकड पाहिल्यानंतर आपल्याला अग्नी दिसतो का कधी? पण त्याच लाकडामधून अग्नी तयार होऊन ते लाकड सुद्धा जाळून टाकतो, म्हणजे सापडेल त्याला जाळतो. अशा प्रकारे अग्नी हा अप्रगट आणि प्रगट अशा दोन अवस्थेमध्ये असतो. प्रगट झालेला अग्नी मग प्रत्येकाला दिसतो आणि अप्रगट अग्नी हा लपून राहिलेला असतो, असं ज्ञानोबा सांगतात. तेव्हा ज्ञानोबांनी खूप उदाहरणं दिली. हे सगळी उदाहरणं अशासाठी दिली आहे की आत्म्याचं स्वरूप ते सांगून राहिले आपल्याला. सत्संगाची वेळ संपलेली आहे, सत्संगाला विश्राम. उद्याला भगवान श्री हनुमान यांची जयंती आहे, हनुमान जयंती आहे. उद्या सकाळी 6 वाजता जन्म आहे. तेव्हा 6 वाजता ज्यांना जमेल त्यांनी जन्माच्या प्रसंगी या. हनुमान जयंती फार हे असे काही काही जे आपले सण आहेत ना किंवा उत्सव आहेत ना, हे आपल्याला खूप खूप लाभ देऊन जातात. हनुमंताचं जे चरित्र आहे ते तर इतकं अलभ्य आहे. तेव्हा त्या हनुमंताचं उद्याला आपल्याला स्मरण करायचंय. 6 वाजता जन्म आहे. जन्मानंतर काही भजन आहे, प्रसाद दिला जाईल आणि त्यानंतर समजा काही लोक थांबले तर लगेच आपण गुरुगीता सुरू करून घेऊ. उद्या शाळा नाही ना? हा, मग बरं आहे. ठीक आहे, मग घरी जाऊन सुद्धा परत येता येईल. मग जशी तुमची इच्छा असेल त्यावेळेला जर गुरुगीता बसणार असतील बसतील तर गुरुगीता घेऊन टाकू आणि ते म्हणतील की बा आम्ही घरी जाऊन येतो असे. ठीक आहे, या 10 वाजता. 10 वाजता उद्या ठेवून ते 10 वाजता बरी तर 10 वाजता त्यांच्या त्या अवस्थेवर अवलंबून आहे. इथं थांबणाऱ्या लोकांना जर असं वाटलं की जा 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 पुन्हा 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 या या या, त्यापेक्षा बसा ना आता तासभर गुरुगीता चालते. ठीक आहे, मग ते जर त्याच वेळेला बसले तर गुरुगीता येऊन जाईल. मग असो. आज सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.